ने लिया हुआ एरिया है यहाँ, इस एरिया का नॉर्मल है यहाँ, ये है एरिया वेक्टर ds बार, ये है उसका मैग्नीट्यूड ds। तो ds मैग्नीट्यूड का वेक्टर है, सॉरी ds मैग्नीट्यूड का एरिया है, उसका एरिया वेक्टर ds बार है, दोनों के बीच का एंगल थीटा है। तब इस एरिया से नॉर्मली जाने वाले फ्लक्सेस का फार्मूला ये है। कौन है यहाँ, कौन है यहाँ, ई कॉस थीटा, इसका कंपोनेंट है इस दिशा में जाने वाला। तो आपको कंपोनेंट भी पढ़ाया गया है वेक्टर नाम के टॉपिक में। तो इस वेक्टर का इस दिशा में जाने वाला कंपोनेंट कौन सा होता है, एडजेसेंट कंपोनेंट कॉस होता है। इधर जा रहा है ई कॉस थीटा और ds दोनों इस दिशा में जा रहे हैं। तो यही है फ्लक्सेस नॉर्मली पासिंग थ्रू नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया ds। इस सिचुएशन के लिए इलेक्ट्रिक फ्लक्स का फार्मूला ए आया। मगर हम अलग अलग सिचुएशन क्रिएट करेंगे और अलग अलग फॉर्मूलेज यहां बना रहे हैं। सेकेंड केस बन रही है बेटा, अगर केस बन रही है, अगर इंटेंसिटी वेक्टर परपेंडिकुलर है एरिया वेक्टर ds बार को। देखो बच्चों, यहां एरो दे रहे तो एरिया वेक्टर ले रहे, अगर हम एरो नहीं देंगे तो हम स्केलार पकड़ रहे हैं, सिर्फ एरिया बोल रहे हैं, एरिया ds बोलतोय आम्ही फक्त। इथं आपण एरो देत नाहीये म्हणजे एरिया ds पकडत आहोत आणि एरो दिलात तर हा वेक्टर पकडलात। मग मला सांगा, इथं जर मी एरो दिला तर तुम्हाला दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे कोण दोघं, हा आणि हा परपेंडिक्युलर आहेत। मग हे दोघं परपेंडिक्युलर असतील तर या थीटाची किंमत किती होईल मित्रांनो, 90 डिग्री पाय डिवायडेड बाय 2 रेडियन है ना। हां, तर मग या दोघातला जर अँगल थीटा 90 असेल तर सांगा पाहू कॉस 90 ची किंमत, कॉस 90 0। तो कोई फ्लक्स जाएगा क्या, नहीं जाएगा, है ना बेटा। तो अब ये 90 कब होता है उसके बारे में देखेंगे। अगर मैंने यहां एरो नहीं दिया तो एरिया बन गया, एरिया वेक्टर नहीं बनेगा। जर मी इथं एरो नाही दिला तर तो फक्त एरिया सांगतो, एरो दिला तर एरिया वेक्टर बद्दल बोलतोय। म्हणून मित्रांनो मी असं मानतोय, इफ इंटेन्सिटी इज परपेंडिक्युलर टू एरिया, नॉट एरिया वेक्टर, एरिया, एरिया, एरिया को परपेंडिकुलर है। तो ये सिचुएशन मैं इस फिगर बी में बता रहा हूं, फिगर बी में बता रहा हूं कैसी सिचुएशन है। ये है इंटेंसिटी ई बार, एरिया नॉर्मल है, ये है एरिया, ये है इंटेंसिटी, ये है इंटेंसिटी, ये है एरिया, ये एरिया इसको कैसा है, परपेंडिकुलर है। तो एरिया अगर परपेंडिकुलर है तो एरिया वेक्टर सेम डायरेक्शन में हो गया। दोनों के बीच में एंगल बता दीजिए, दोनों के बीच में, इन दोनों के बीच में एंगल हुआ है 0, क्योंकि जिस दिशा में इंटेंसिटी है उसी दिशा में एरिया वेक्टर है। तो दोनों की दिशा अगर सेम रही तो थीटा बनेगा 0। तो अगर कॉस 0 बन गया तो कॉस 0 की वैल्यू है 1। तो कितने फ्लक्सेस जा रहे हैं, मैक्सिमम फ्लक्सेस जा रहे हैं। तो मैक्सिमम फ्लक्सेस passes through that area ds equal to E into ds। तो सबसे मैक्सिमम फ्लक्सेस जाएंगे जब वह यह एरिया इंटेंसिटी को नॉर्मल होगा तब। ये रहा बच्चों इलेक्ट्रिक फ्लक्स का फार्मूला बता रहे हैं। तो ये सेकेंड केस, ये जनरल केस है, ये जनरल केस है, ये स्पेशल फर्स्ट केस मान रहा हूं, स्पेशल केस, स्पेशली
किस सिचुएशन के लिए? ये बाउंडेड है, यही सिचुएशन के लिए इसको यूज कर सकते हैं। ये जनरल सिचुएशन है, एंगल कोई भी हो, थीटा एंगल के लिए हमने बनाया है इसको। अब यहाँ स्पेशल केस क्या है? एरिया इंटेंसिटी को नॉर्मल है, यानी कि एरिया वेक्टर और इंटेंसिटी सेम दिशा में हो गए, दोनों के बीच का एंगल 0। क्यों? यहाँ बच्चे कंफ्यूज हो जाते हैं। क्यों कंफ्यूज होते हैं? सर यहाँ तो आपने परपेंडिकुलर शब्द यूज किया है, तो उसके माइंड में फिट हुआ है परपेंडिकुलर, नॉर्मल, ऐसे शब्द सुने तो थीटा 90 ऐसे जाग जाते हैं। गलती मत कीजिए। तो देखो बच्चों, ये जो थीटा है आपका किसके बीच का है? वो देखो, हा जो थीटा आहे कुणाच्या मधला आहे ते नीट लक्षात घ्या। हा जो थीटा मी डिफाईन केलाय हा एरिया मधला नाही, एरिया वेक्टर मधला आहे आणि कुणासोबतचा? इंटेन्सिटी सोबतचा आहे, म्हणून या दोघातला अँगल आहे। मग मी इथं याला घेतलोय का? नाही घेतलो। कुणाला घेतलोय? त्याच्या मॅग्निट्यूडला घेतलोय। मग एरिया सोबत मला अँगल सांगायचा होता। मग एरिया जर परपेंडिक्युलर असेल, ही सिच्युएशन झाली। मग एरिया वेक्टर एरियाला कसा राहतो? परपेंडिक्युलर, आणि तो कुणाशी मॅच झाला? मग इंटेन्सिटीशी मॅच झाला, दोघातला अँगल 0 झाला। मग त्या दोघातला अँगल म्हणजे थीटा 0 झाला, म्हणून एवढ्या मॅक्झिमम फ्लक्सेस चालल्या। म्हणून विद्यार्थ्यांनो, समजा तुम्ही काटे असे काटे व्हर्टिकल काटे ठेवलात। काटे माहिती आहेत तुम्हाला? शेतकरी जर बिना चप्पलचं शेतामध्ये काम करत असेल किंवा रस्त्यानं चालला बिना चप्पलचं, रस्त्यात काटे भरपूर पडलेले असतात, त्याच्या पायात काटे चोपतात आहे ना। मग समजा असे काटे जर जास्तीत जास्त उभे ठेवलात, त्याच्यावर उभा असा एकदम असा हात मारलात, तर जास्तीत जास्त काटे तुमच्या या हातामधून घुसतील। तुम्ही जर असा क्रॉस हात मारलात, तर क्रॉस जर मारला असेल तर तुमच्या हातात घुसणाऱ्या काट्यांची संख्या कमी असेल। म्हणून जर तुम्ही हा एरिया नॉर्मल ठेवलात तर मॅक्झिमम फ्लक्सेस पास होतील। जर तुमचा एरिया असा इन्क्लाइन असेल तर कमी फ्लक्सेस पास होतील। आता सेकंड केस बना रहा हूँ। सेकंड केस ऐसी है बेटा, सेकंड केस है अगर इंटेंसिटी पैरेलल है किसको? एरिया ds को, एरिया को। मैं एरिया वेक्टर नहीं ले रहा हूँ। कैसी सिचुएशन बनेगी? ऐसी बनेगी। ये सिचुएशन मैं फिगर सी में बता रहा हूँ। यह है इंटेंसिटी, यह है एरिया। जिस प्लेन में इंटेंसिटी है उसी प्लेन में एरिया लिया आपने, ये ही है एरिया। ये इंटेंसिटी इधर जा रही है, एरिया में ऐसा लिया। अब बोलो बच्चे, एरिया वेक्टर इस एरिया को नॉर्मल रहेगा। ये एरिया वेक्टर, ये इंटेंसिटी, दोनों के बीच का एंगल बता दीजिए कितना रहेगा? थीटा 90 हो गया। तो इस सिचुएशन में थीटा बन गया 90। तो अब बोलो cos 90 बनेगा 0। तो इलेक्ट्रिक फील्ड इधर जा रहा है, तो इस दिशा में कोई फ्लक्स नहीं जाएगा। तो फ्लक्सेस मिनिमम बोले तो 0 जा रहे हैं इस एरिया ds से। ये जनरल केस है, ये नॉर्मल केस है। एरिया नॉर्मल रहा, ज़्यादा फ्लक्सेस जाएंगे। एरिया पैरेलल रहा तो कम फ्लक्सेस जाएंगे। एरिया पैरेलल रहा, कम बोले तो एग्जैक्टली 0 फ्लक्सेस, दैट फ्लक्सेस 0 फ्लक्सेस जाएंगे, उसके थ्रू 0 फ्लक्सेस जाएंगे। तो ठीक है बेटा। तो इस प्रकार यहाँ हमने इलेक्ट्रिक फ्लक्स के फार्मूलेज निकाले। ये जनरल फार्मूला बताया, ये कंडीशनल फार्मूला बताया, ये भी कंडीशनल फार्मूला बताया। आपको इसके ऊपर अलग अलग वैरायटीज के क्वेश्चन बन सकते हैं। वैरायटीज के क्वेश्चन बनने के लिए मग या फॉर्म्युलांचा उपयोग, इलेक्ट्रिक फ्लक्सचा उपयोग, इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू एरिया dsचा उपयोग घ्यायचं आणि त्याच्यावर विविध फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे असतात। तर काही क्वेश्चन्स असे असतात, तुम्हाला काय देतात? इलेक्ट्रिक फील्ड
देतात आणि मग इलेक्ट्रिक फील्ड देतात आणि त्या गिवन एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेसबद्दल विचारतात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, समजा हा क्यू चार्ज आहे, क्यू चार्ज आहे, हो ना, क्यू चार्ज आहे. आता मायकल फॅराडेने काय सांगितलं, क्यू चार्जमधून इलेक्ट्रिक फ्लक्सेस किती बाहेर पडतात, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इलेक्ट्रिक फ्लक्सेस ट्यूब ऑफ फोर्स बाहेर पडतात असं म्हटले ना. अगदी तोच कन्सेप्ट आपण त्या गिवन एरियातून जाणाऱ्या ट्यूब ऑफ फोर्सला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतोय. मग याच्यावरचे क्वेश्चन असे असतात, समजा इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू each face of the cube which including the charge point charge q at its center. आता काय करतो मी, एक क्यूबिकल कंटेनर घेतोय, क्यूबिकल कंटेनर ज्याच्या सर्व बाजू ए ए ए ए असे आहेत. हे बघा, हा आहे क्यूबिकल कंटेनर, हा आहे क्यूबिकल कंटेनर, एक क्यूबिकल कंटेनर आहे. ओके, प्रत्येक बाजू ए 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 रा रा रू. हा, आता मग मला सांगा, समजा क्यू कुलम चार्ज, पॉइंट क्यू चार्ज मी याच्या सेंटरला ठेवला, सेंटरला ठेवला. बघा प्रॉब्लेम कसे विचारतात. मी तुम्हाला शॉर्टकट काढून देणार आहे आणि ते शॉर्टकट फॉर्म्युलेस तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी सॉल्व करण्यासाठी, आठवण करण्यासाठी मी त्याचं लॉजिक पण सांगणार आहे. म्हणजे हे कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतोय. चला मित्रांनो, या थोडंसं इमॅजिनेशन आहे बरं, थोडं इमॅजिनेशनवरचा भाग आहे म्हणून खूप अवघड आहे, कळणं खूप कठीण जातं, तरी पण तुम्हाला उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या मित्रांनो, पॉइंट चार्ज क्यू इथं आहे. ओके बेटा, हां. आता प्रत्येक फेस, किती फेस असतात सर, या क्यूबला किती फेस असतात, 6 सरफेस असतात, 12 कडा असतात, एजेस 12, सरफेसेस 6, कॉर्नर्स 8 कॉर्नर असतात. असं क्यूबिकल हॉल पकडा ना तुम्ही, हॉल वापरायचा. आता मी जे संकल्पना सांगणार आहे असं कल्पना करायची, हा क्यूब म्हणजे आपण ज्या हॉलमध्ये बसलो तो हॉल, चौकोनी चौरस आकृती क्यूबिकल आहे असं समजायचं. ओके, मग आता हे 10 बाय 10ची रूम पकडायची अशी. ओके, आणि मग ह्या 10 बाय 10च्या रूमसारखंच इमॅजिनेशन करायचं. चला अगोदर मी तुमच्यासमोर फ्रेम बनवतो बाळांनो, तुमच्यासमोर एक चित्र बनवतो, याचे शॉर्टकट फॉर्म्युले तयार करण्यासाठी एक चित्र इमॅजिनेशन तयार करतो. आपण ज्या रूममध्ये बसलो ती रूम 10 बाय 10ची आहे, म्हणजे सर्व भिंती सारख्याच आकाराच्या. ओके, उंचीला 10 फूट, रुंदीला 10 फूट, हे लांबीला 10 फूट, म्हणजे याचा एरिया 100 स्क्वेअर फूट, याचा 100 स्क्वेअर फूट, याचा सरफेस एरिया 100, खालचा 100, वरचा 100, असे 6 सरफेस, पाठीमागचा 100, असे 6 फेसेस असतात. कल्पना करायची. मग आता तुम्ही हा जो पॉईंट चार्ज आहे ना, हा पॉईंट चार्ज याच्या सेंटरला ठेवला आहे, इथं असं ठेवलं आहे. आणि प्रश्न विचारताय काय, या सरफेसमधून किंवा या सरफेसमधून किंवा तुमच्या पाठीमागच्या सरफेसमधून किंवा खालच्या सरफेसमधून किंवा या सरफेसमधून वरच्या सरफेसमधून टोटल क्यूबमधून किती फ्लक्सेस गेले ते सांगा, असं विचारतात. हे फर्स्ट लेवल झाला बाळा, हा पहिला लेवलचा झाला. त्याच्यात थोडंसं सेकंड लेवल काय विचारतात, क्यूब देतात, सेंटरला हा चार्ज ठेवला आहे असं म्हणतात आणि एका फेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेस विचारतात, एकाच फेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस विचारतात. झालं सेकंड लेवल. थर्ड लेवल काय विचारतात सांगतोय. समजा हा चार्ज एका कॉर्नरवर ठेवला असेल, एका कॉर्नरवर ठेवला असेल, कुठल्याही एका कॉर्नरवर ठेवला असेल, कुणाच्या, या क्यूबच्या. हे बघा, इथं ठेवला असेल, इथं ठेवला असेल, इथं ठेवला असेल, इथं ठेवला असेल. बघा थर्ड लेवल कसं असतं. हाच क्यूब चार्ज सेंटरला ठेवण्याऐवजी या कॉर्नरला, इथं कुठल्याही एका कॉर्नरला ठेवलात तर या क्यूबच्या एका फेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स, काय इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहेत असं विचारतात. काय एका एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहेत असं विचारतात. हा थर्ड लेवल झाला.
कधी कधी हा पॉईंट चार्ज सेंटरच्या ऐवजी कॉर्नरला ठेवण्याऐवजी आणखी काय करतात, हा सरफेस आहे ना, आता समजा ही भिंत आहे, समजा याच्या सेंटरला ठेवा असं, म्हणजे हा सरफेस आहे इकडचा, याच्या सेंटरला, हा खालचा सरफेस आहे त्याच्या सेंटरला ठेवा, म्हणजे हा चौरसाकृती सरफेस असतो ना, याच्या सेंटरला हा क्यूब ठेवला. कुठल्याही एका सरफेसच्या सेंटरला क्यूब ठेवलात तर त्या क्यूबच्या एका सरफेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेस किती, हा क्वेश्चन आहे बाळा. हे थर्ड लेवलचे क्वेश्चन आहेत. म्हणजे instead of keeping that positive test charge at center, if we change the position of that positive point charge at center of the or at any corner or at the center of one face, sometimes it is at the edge. कुठल्याही एका एजचा मिड पॉइंटला ठेवलं. बघा 3 केसेस, पहिला सेंटर, दुसरा कॉर्नर, तिसरा कुठलाही सेंटर प्लेनचा एका सरफेसचा सेंटर, आणि तिसरा कुठलीही कडा एज, कुठलीही अशी एक कडा इथं ठेवला. ही चौथी केस. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्याच्यावर प्रश्न विचारतात. तर हे प्रश्न तुमच्याशी डिस्कस करताना लॉजिक असं वापरायचं. बघा सांगतो तुम्हाला कसं लॉजिक बनवायचं. सिच्युएशन क्रिएट करायला लागलो मी. तुम्ही एका 10x10च्या रूममध्ये बसलात. ओके, आता या रूमला किती कॉर्नर आहेत? 8 कॉर्नर आहेत. वरचे 4, खालचे 4. ओके, चला किती भिंती आहेत? 4 भिंती आहेत. 1 2 पाठीमागची इकडची 4 आणि वरची खालची 6 भिंती आहेत. सॉरी 6 भिंती आहेत. चला मग आता भिंती 6, कॉर्नर 8 आणि कडा किती आहेत? कडा म्हणजे एजेस. 2 भिंतीमधली बॉर्डर 8, 1 2 3 4 आणि त्या 4 आणि या 4, 12 कडा आहेत. म्हणजे 12 कडा. बघा क्यूबला एका भिंतीच्या संदर्भात माहिती घ्या. तुम्ही बसलेल्या 10x10च्या भिंतीला 10x10च्या रूमला 6 भिंती आहेत, 8 कॉर्नर आहेत. राईट. किती कडा आहेत? किती कडा आहेत? अशा एजेस किती कडा आहेत? तर 12 कडा आहेत. आता लक्षात घ्या, जर या भिंतीला याच रूमच्या एका भिंतीला जोडून किती रूम असू शकतात? तुम्ही ज्या रूममध्ये बसलात त्या रूमच्या एका भिंतीला जोडून म्हणजे तीच भिंत किती रूममध्ये कॉमन असू शकते? ही भिंत किती रूमसाठी कॉमन असू शकते? हा असं लॉजिक बनवायचं. तर ही भिंत 2 रूमसाठी कॉमन आहे. एक ही ज्या रूममध्ये तुम्ही बसलात ती, आणि या भिंतीच्या पाठीमागची एक रूम आहे ती. म्हणजे ही भिंत 2 रूमसाठी, 2 क्यूबसाठी. आता एक तुमची 10x10ची रूम म्हणजेच एक क्यूब मानायचा. तर हा एक सरफेस 2 क्यूबसाठी कॉमन असतो. ओके, चला आता त्यानंतर एक कॉर्नर लक्षात घ्या बरं. एक कॉर्नर हा कुठलाही एक कॉर्नर किती रूमचा कॉर्नर बनतो? म्हणजे एक कॉर्नर किती रूमचा तो कॉर्नर होऊ शकतो? जसं मी म्हटलं ना, एक भिंत किती रूमची भिंत होऊ शकते? तर केवळ 2 रूमची भिंत होऊ शकते. तसं एक कॉर्नर किती रूमसाठी तो कॉर्नर होऊ शकतो? तर सांगा. तर एक कॉर्नर किती रूमसाठी कॉर्नर होऊ शकतो? तर 8 रूमसाठी तो कॉर्नर होतो. 8 रूम म्हणजे एक कॉर्नरवर ठेवलेला चार्ज 8 क्यूबमधून बाहेर फेकतो काय फ्लक्सेस. तसं बघा कसं सांगतोय. हा वरचा कॉर्नर घेतलात तुम्ही, तर हा कॉर्नर ज्या रूममध्ये तुम्ही बसलात त्या रूमचा तर कॉर्नर आहेच. त्याच्या समोर इकडच्या बाजूच्या रूमचा आहे, पलीकडच्या आहे, त्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे एक कॉर्नर या फ्लोअरवरच्या 4 रूमचा वरचा कॉर्नर आहे. त्याच्या वरच्या फ्लोअरवरचा 4 रूमचा खालचा कॉर्नर होतो. खालचा करत नाही पण वरचा करत नाही, कॉर्नर तर आहे ना. म्हणून एक कॉर्नर 8 रूमसाठी कॉमन असतो. एक सरफेस 2 क्यूबसाठी कॉमन असतो आणि एक कॉर्नर 8 क्यूबसाठी कॉमन असतो.
राईट बाळांनो, हे विचार एक काय रेफरन्स तयार करायला तुमच्यासमोर एक मॉडेल तयार करायला लागलो आहे. हे एक लॉजिक लावायचं आहे आपल्याला आणि फटाफट उत्तरं सांगायचे आहेत म्हणून हे एक असे इमॅजिनेशन तयार करायला लागलो आहे, एक सिच्युएशन निर्माण करायला लागलो आहे. झालं म्हणजे एक भिंत 2 क्यूबला सामायिक असते, म्हणजे 2 क्यूबला समांतर असते म्हणजे सामायिक असते. म्हणजे एका सरफेसला जोडून 2 क्यूब असतात आणि एका कॉर्नरशी संबंधित 8 क्यूब असतात. चला आता पुढचा प्रश्न. एक कडा अशी एज असते ना, एक एज, ही एज किती हॉलची एज होऊ शकते? ही एज किती हॉलची एज होऊ शकते? 4. कसं बघा, आता समजा ही एज घेत असाल तुम्ही, तर ही कडा या रूमसाठी पण एक एज आहे आणि बाजूच्या रूमसाठी पण एज आहे. याच्या म्हणजे या 2 रूमसाठी ही वरची कडा झाली, याच्या वरचं रूम आणि त्याच्या वरची रूम, त्या 2 रूमसाठी ही खालची कडा झाली. म्हणजे ही कडा 4 रूमसाठी कॉमन आहे. लक्षात आलं? म्हणून जर तुमचा चार्ज हा कडेवर असेल तर त्याच्यातून बाहेर निघणारे फ्लक्सेस, त्याच्यातून बाहेर निघणाऱ्या ट्यूब ऑफ फोर्स किती क्यूबमधून जातील? 4. जर तुमचा कॉर्नरला असेल तुमचा चार्ज, तर याच्यातून बाहेर निघणारे जे क्यूब आहे एप्सिलॉन नॉट ट्यूब्स ऑफ फोर्स आहेत, या क्यूब आहे एप्सिलॉन नॉट ट्यूब्स ऑफ फोर्स आहेत किंवा यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणणार आहोत. तर एका कॉर्नरला जर तुम्ही चार्ज ठेवला असेल तर एवढ्या फ्लक्सेस तो बाहेर टाकतोय, एवढ्या ट्यूब ऑफ फोर्स बाहेर टाकतोय हे तुम्हाला माहीत आहे. तर किती क्यूबमधून बाहेर पडणार? तर हे विचार करण्यासाठी हा कॉर्नर किती क्यूबचा कॉमन आहे? 8. म्हणून कॉर्नरला जर तुम्ही ठेवला असेल चार्ज तर अशा 8 क्यूबमधून तो ट्यूब ऑफ फोर्स बाहेर फेकतो. किती? 8 क्यूब ऑफ फोर्स क्यूबमधून बाहेर फेकतो. जर तो चार्ज तुम्ही एका कडेवर ठेवला असेल तर तो किती रूममधून सोडतो? किती क्यूबमधून? 4 मधून. आता चला, हा जर पॉईंट चार्ज तुम्ही कुठे ठेवलात? एका सरफेसच्या एरियावर ठेवलात, म्हणजे भिंतीच्या सरफेसवर ठेवलात. आता ही भिंत किती क्यूबसाठी कॉमन आहे? फक्त 2. म्हणून अर्धे फ्लक्सेस इकडे आणि अर्धे फ्लक्सेस तिकडे, म्हणजेच किती भाग? म्हणजे एका भिंतीवर जर तुम्ही चार्ज ठेवलात तर तो 2 क्यूबमधून फ्लक्सेस सेंड करतो. तो जर चार्ज कॉर्नरला ठेवलात तर त्यांनी बाहेर फेकलेल्या इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा ट्यूब ऑफ फोर्स हे 8 क्यूबमधून जातात. राईट. जर तोच चार्ज तुम्ही एका कडेवर ठेवला असेल तर त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस किंवा ट्यूब ऑफ फोर्स किती? 4 क्यूबमधून जातात. हे फ्रेम बनवली बाळांनो. आता चला मग फटाफट उत्तर देऊ. आता आणखीन त्याच्या पुढचं लॉजिक आहे बघा. तर 3रा लेवलचा क्वेश्चन आहे ना बाळांनो, लॉजिक सांगा. लक्षात घ्या बाळांनो. आता मी काय म्हणतोय, समजा हा सरफेसवर जर चार्ज असेल, या सरफेसवर जर चार्ज असेल, या भिंतीवर जर चार्ज बसलाय तर किती क्यूबमधून फ्लक्सेस बाहेर पाठवायला लागलाय? किती क्यूबमधून तो ट्यूब ऑफ फोर्स बाहेर फेकतोय? 2. मग आता सांगा, या तुम्ही ज्या रूममध्ये बसलात तो एक क्यूब आहे बाळांनो. तर या क्यूबसाठी या सरफेसमधून मध्ये आल्यात फ्लक्सेस आत आल्यात आणि प्रश्न विचारलाय काय? एका फेसमधून किती बाहेर चाललेत हा प्रश्न विचारतोय मी. तर लक्षात घ्या मित्रांनो, लॉजिक आहे बरं. थोडं ताण पडतं इथं म्हणून अगोदर प्लॅटफॉर्म तयार करतोय मी, सिच्युएशन तयार करायला लागलोय. आता लक्षात घ्या, या 6 भिंती आहेत. तुम्ही ज्या रूममध्ये बसलात त्या रूमला 6 भिंती आहेत आणि चार्ज तुमचा एका भिंतीच्या सेंटरला ठेवलात. तर मग मला सांगा, इथून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सेस किती आहेत? या सरफेसमधून जाणाऱ्या बाहेर पडणाऱ्या किती आहेत? अर्ध्या बाहेर आणि अर्ध्या आत. तर नेट फ्लक्सेस किती झाल्या? 0. मग आता 6 सरफेसपैकी किती सरफेस उरले? 5. कारण याच्यातून फ्लक्सेस उलट आत आलेत आणि जेवढे आत आलेत, कारण किती भाग करणार तुम्ही याचे? 2 भाग, अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे गेलेत. ओके. मग मला सांगा, आलेत किती?
याचे अर्धे आलेत. मग आता तुम्ही या भिंतीचा विचार करताय ना, या भिंतीतून आलेत अर्धे पण गेलेत पण अर्धे ना. मग किती गेले, टोटल किती झाले, मग 0. म्हणून या भिंतीतून जाणाऱ्या फ्लक्सेसची किंमत 0. या भिंतीतून जाणाऱ्या ट्यूब ऑफ फोर्सची संख्या 0 आहे. मग मला सांगा प्रश्न काय विचारलाय, तुम्ही ज्या रूममध्ये बसलात, तुम्ही ज्या क्यूबमध्ये, तुमचा विचार ज्या क्यूब संदर्भात आहे, त्या क्यूबच्या एका सरफेसमधून किती फ्लक्सेस गेल्या. तर आता सांगा जेवढ्या काही फ्लक्सेस आत आल्यात, तर आता उरल्या किती फेसेस, 5 फेसेस उरले. तर किती फ्लक्सेस आत आलेत, अर्ध्या. त्याचे किती भाग करणार, 5. तर एका सरफेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेस किती झाल्या म्हणलं, तर डिवायडेड बाय काय करणार, 5. म्हणजेच एका फेसमधून एवढ्या ट्यूब ऑफ फोर्स बाहेर पडतात. नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू ईच फेस ऑफ द ट्यूब जर म्हटलं, ईच फेस ऑफ द क्यूब जर म्हटलं, तर त्याचं उत्तर आहे Q बाय 10 एप्सिलॉन नॉट. हे डायरेक्टली लक्षात ठेवायचं, कुठलं फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही, लॉजिक वापरायचं. लॉजिक तयार करण्यासाठी ही प्लॅटफॉर्म, हे अशी सिच्युएशन निर्माण करायची. आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मी सरफेसवर ठेवलं होतं अर्धे आत अर्धे बाहेर, म्हणून या सरफेसवरून जाणाऱ्या नेट फ्लक्सेस 0 झाल्या. ओके. आता पण ज्या क्यूबच्या संदर्भात तुम्ही विचार करताय, एक सरफेस सोडला तर बाकीचे 5 उरले, तर प्रत्येक फेसमधून जाणारे किती पाहिजे असं विचारलं होतं, म्हणून 5 भाग केले, तर याचे 5 भाग झाले, तर एकूण Q बाय 10 एप्सिलॉन नॉट झालं. आता पुढचा प्रश्न, हा जर क्यूब तुम्ही एका कडेवर ठेवलात, कडेवर, तर त्यांनी बाहेर टाकलेत किती, Q बाय एप्सिलॉन नॉट ट्यूब ऑफ फोर्स बाहेर फेकलेत. मायकेल फॅराडेने सांगितले ना. मग Q बाय एप्सिलॉन नॉट फ्लक्सेस बाहेर फेकलेत, तर त्यातले सर्वच्या सर्व फ्लक्सेस टोटल किती क्यूबमधून बाहेर जाणार, किती क्यूब आहेत टोटल, तर सांगितलं ना मगाशी, एका कडेला सामायिक असणारे किती हॉल असू शकतात, किती रूम असू शकतात, किती क्यूब असू शकतात, तर एक कडा किती क्यूबचा सामायिक कडा असू शकते, 4. मग आता सांगा तुम्ही ज्या रूममध्ये आहात त्या रूममध्ये किती फ्लक्सेस आले असं विचारलं, त्या रूममध्ये किती ट्यूब ऑफ फोर्स आले असं विचारलं, तर टोटल ट्यूब ऑफ फोर्सचे किती भाग करता, 4. म्हणजे तुमच्या रूममध्ये आलेले किती आहेत, एवढे. तुमच्या रूममध्ये एंटर झालेले किती आहेत, एवढे आहेत. आता तुमच्या रूममधून आलेत किती, एवढे आलेत. आता जाणार किती बघा, आता त्यासाठी लॉजिक सांगतोय. ही जी कडा आहे ना, ज्या कडेवर तो चार्ज बसलाय ना, ज्या कडेवर तो चार्ज बसलाय ना, त्या कडेला ज्या भिंती तुमच्या हॉलच्या, आता समजा ही वरची कडा घेतलात तुम्ही, तर या कडेला तुमच्या हॉलच्या किती भिंती जोडून आहेत ते बघा. ही एक भिंत आणि वरची एक भिंत, म्हणजे वरचा एक सरफेस, हा एक सरफेस आणि वरचा एक सरफेस कॉमन आहे. ओके. मग आता सांगा या सरफेसपासून, हे बघा हे छत आहे, वरचा छत आहे आणि ही भिंत आहे. आता हा आहे एज, तर इथून निघालेला फ्लक्सेस खाली यायला लागलेत. मला सांगा इथून इकडे जातील का, आता नाही. म्हणजे हा सरफेस हुकला आणि हा सरफेस पण हुकला. या सरफेसमधून इकडे बाहेर जाणाऱ्या नाहीत, या वरच्या सरफेसमधून इकडे जाणाऱ्या नाहीत. मग आता एकूण 6 सरफेसपैकी किती सरफेस हुकले, किती सरफेस हुकले, हुकले म्हणजे सोडून द्यायचं त्याला, किती, 2. उरले किती, 6 पैकी 2 हुकले, उरले किती, 4. मग सांगा आलेले जे एवढे फ्लक्सेस आहेत किती सरफेसमध्ये विभागणार, 4. मग सांगा एका याचे किती भाग झाले, 16. म्हणून प्रश्न तोच आहे, फक्त चार्जची पोझिशन बदलत आहोत. म्हणून एका फेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेसचं उत्तर आलं Q बाय 16. कधी, जर तो चार्ज एका एजवर असेल तर, एका सरफेसचा सेंटर असेल तर एवढे. आता एका कॉर्नरला असेल तर काय आहेत, तर एका कॉर्नरला असेल तर त्यासाठी बघा आता विचार करा, एक कॉर्नर किती हॉलसाठी कॉमन आहे, 8. मग टोटल Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉटचे किती भाग करणार, 8. तर मग एका हॉलमध्ये किती आले, एवढे आले. पण प्रश्न तुम्हाला विचारला गेले किती, आहे का नाही. चला मग
त्या हॉलमध्ये आलेले किती आहेत? Q/8 एप्सिलॉन नॉट आहेत. मग मला सांगा, जो कॉर्नर तुमच्या रूमचा, ज्या कॉर्नरला तुम्ही त्याला ठेवलंय त्या कॉर्नरला जोडून असणारे सरफेस किती? तर एका कॉर्नरला तुम्ही ज्या हॉलमध्ये आहात, ज्या क्यूबमध्ये आहात, एका कॉर्नरला जोडून असणारे किती सरफेस आहेत तुमच्या क्यूबचे? 3. हे बघा ना, आता समजा हा कॉर्नर आहे, ही भिंत आहे, ठीक आहे, हे हा कॉर्नर आहे, ही एक भिंत आहे, ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत आहे ना. म्हणजे या भिंतीतनं, या भिंतीतनं आणि या भिंतीतनं, या सरफेसमधून, या सरफेसमधून, या सरफेसमधून काय बाहेर जाणारच नाही आहेत. मग इथून ते आत गेलेत ना. मग आता उरले किती? 1 2 आणि 1 2 3 सोडले, उरले किती? इकडचा 1 2 3. मग टोटल आलेले एवढे आहेत, तर ते किती सरफेसमधून चालले? 3. मग एका सरफेसमधून किती? डिवायडेड बाय 3 करा, म्हणजेच किती झालं बाळांनो? Q/24 एप्सिलॉन नॉट. बघा प्रश्न एकच आहे, हाऊ मेनी ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू ईच फेस ऑफ द क्यूब. तर 4 प्रश्न. नंबर 1, जर तुमचा हा चार्ज सेंटरला असेल तर सरळ सरळ Q/6 एप्सिलॉन नॉट, कारण सेंटरला ठेवलेला चार्ज 6 सरफेसमधून बाहेर फेकतोय, 6च्या 6 सरफेसमधून एवढ्या फ्लक्सेस चालेत, तर एकामधून किती? Q/6 एप्सिलॉन नॉट. जर सेंटरला ठेवला त्याचं उत्तर Q/6 एप्सिलॉन नॉट. जर तो कॉर्नरला असेल तर एका फेसमधून एवढ्या निघणार. जर तो कॉर्नरला नाही, एजला असेल, एजवर असेल तर एवढ्या निघाल्या. जर तो एका सरफेसवर असेल, एका सरफेसवर असेल तर हे त्याचं उत्तर. आणि जर तो कॉर्नरवर असेल तर त्याचं उत्तर काय आहे? जर चार्ज सेंटर ऑफ द क्यूब ठेवला, उत्तर हे. एका फेसमधून निघणाऱ्या ट्यूब ऑफ फोर्सचं उत्तर हे कधी? जर तो चार्ज सेंटर ऑफ द क्यूब असेल तर. हे कधी? जर तो चार्ज एका सरफेसवर असेल तर. हे कधी? जर तो चार्ज एका कडेवर असेल तर. आणि हे कधी? जर तो चार्ज एका कॉर्नरवर असेल तर. प्रॉब्लेम एकच आहे, आन्सर बदलतात परिस्थिती बदलली की. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, ट्यूब ऑफ फोर्सवर सुद्धा प्रश्न आला तर कसं सॉल्व करायचं? तर नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिवन एरियाला आपण काय म्हणले? फ्लक्सवर. मग फ्लक्सवर आला काय? ट्यूब ऑफ फोर्सवर आला काय? कन्सेप्ट एकच असतो. आणि म्हणून त्यानुसार हा एक सिच्युएशन म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू गिवन एरिया ऑफ द क्यूब बद्दलचे हे क्वेश्चन झाले. इथं हा क्वेश्चन विचारताना मी चार्ज ठेवला आहे. मग नेहमीच चार्ज ठेवून प्रश्न विचारणार नाही आहे, कधी कधी मी इंटेन्सिटी देऊन सुद्धा प्रश्न निर्माण करू